बाणाचा न ह्याच्यातला फरक शिकायचा. माहिती तुम्हाला फरक? बघा बऱ्याच वेळेस आपण शब्द लिहिताना काय तुम्ही काय म्हणता का तुम्हाला जर शब्द सांगितला मॅडम नळाचा न का बाणाचा न विचारता की नाही प्रश्न, किंवा तुम्हाला प्रश्न पडत असेल कोणता न लिहायचा. काही जणांना काय वाटतंय चला कोणता बी न लिहिला तर काय फरक पडणार असा प्रश्न पडतो आणि मग आपण काय करतो कोणता पण न लिहून टाकतो. तसं नाही, दोन न आहेत वेगवेगळे नाहीत की नाही, तर मग कोणता न कधी वापरायचा आणि न नळाचा न आणि न बाणाचा ह्या दोन्ही मध्ये फरक काय म्हणताना काय कसा उच्चार होतो त्याचा ते आपल्याला आज शिकायचे. तर बघा सगळ्यांना नळाचा न आणि हा बाणाचा न, हा कसला न आहे नळाचा न आणि हा आहे बाणाचा न, दोन्ही मध्ये फरक आहे. हा जो न आहे तो कोणत्या गटामध्ये येतो आणि हा न आहे तो कोणत्या गटामध्ये येतो हे आपल्याला शिकायचे. आणि त्याचा उच्चार कसा करायचा सगळ्यांनी लक्ष द्यायचे बरं का. इथून पुढे आम्ही ज्यावेळेस स्मृतलेखन सांगतात किंवा कुठले साहेब आले किंवा तुम्हाला उत्तर लिहिताना तुम्हाला त्या उच्चारावरून तुम्हाला तो न ठरवायचा आहे कोणता लिहायचा आहे. तर बघा त थ द ध ह्याच्या पुढे कोणता अक्षर आहे रे आणि हे न. त थ द ध आणि न या गटामध्ये जो न येतो तो कसा उच्चार करायचा बघा. सगळ्यांनी लक्ष द्या, माझ्या मागे म्हणायचे तुम्ही ना. बघा त बघा त म्हणा त काय होते रे त म्हणताना तुमची जीभ कुठे लागते त त थ द ध न न तुमची जीभ जी आहे ती तुमच्या इथं दाताला लागते म्हणताना. बघा हे जे अक्षर आहे तच्या गटातले बघा म्हणा त थ द ध न तुमची जीभ इथे लागते बघा इथं. हा है की नाही. ज्यावेळेस आपली जीभ आपल्या दाताला लागते इथं त्यावेळेस हा न घ्यायचा आहे. कोणता न घ्यायचा आहे नळाचा न घ्यायचा आहे. लक्षात आलं. बघा आणखीन एकदा म्हणा न न न न न त्यावेळेस आपली जीभ इथं लागते दाताला त्यावेळेस हा न घ्यायचा आहे. लक्षात राहिलं. आणि हे न बाणाचं ते कोणत्या गटामध्ये येते रे बघा ट ट ठ ड ढ आणि न. आता ट ठ ड ढ या अक्षर गटामध्ये जो न येतो त्याचा उच्चार बघा म्हणा ट ठ ड ढ न. सांगा मग जीभ कुठे लागली यावेळेस नाही इथं लागती. जो आपल्या टाळ्याचा ही टाळू असते ना आपली टाळूचा जो कठीण भाग आहे हा 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 या कठीण भागाला लागते जीभ म्हणताना आपली. हा न बाणाचा म्हणताना आपली जीभ इथे लागते कुठं टाळ्याच्या कठीण भागाला त्यावेळेस हा न लिहायचा आहे. समजलं. मग हा न कोणत्या गटात येतो ह्या ट च्या गटात येतो. ट ठ ड ढ न इथे लागते जीभ लागते की नाही. आणि हा नळाचा न म्हणताना जीभ दाताला लागते बघा त थ द ध न. आणि हा न म्हणताना ह्या गटातल्या टाळूच्या ह्या कठीण भागाला लागते आपली जी बघा ट थ ड ढ न. समजला. दोन्ही न मधला फरक समजला. आता बऱ्याच मुलांना लक्ष म्हणजे कळणार नाही की शब्द लिहिताना कोणता न वापरायचा. जर तुम्हाला आम्ही काही शब्द सांगितले लिहिताना तर कोणता न लिहायचा. तर असे बरेच शब्द आहेत की ज्या वेळेस आपल्याला संभ्रम पडतो की कोणता न लिहायचा.
कोणते शब्द एखादा शब्द सांगा हा न बाणाचा असलेला शब्द हा बघा आ दीपालीने शब्द सांगितलाय आनंद बघा बघा म्हणा आनंद शब्द आनंद 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 न कुठं लागला रे हा आनंद आनंद बघा नंदिनी ज्यावेळेस तुम्हाला शब्द सांगितले जातील किंवा लिहायचे असतात त्यावेळेस आपली जीभ टाळ्याला लागते का दाताला लागते हे लक्षात ठेवायचं. दाताला लागली म्हणताना तर नळाचा न लिहायचा आहे आणि जर टाळूला लागली तर न बाणाचा लिहायचा आहे. लक्षात राहिलं बघा आणि जीभ तुमची हा बघा पाणी पाणी बघा मला पाणी शब्द तुम्ही दाताला लागली का पाणी दाताला लागत नाही पाणी म्हणताना पाणी इथं लागते नाही लागत पाणी पाणी जीभ आपली पाणी टाळूचा हा जो कठीण भाग आहे त्या तिथे हा पाणी आणि मग दाताला जर तुम्ही लावली तर ती चुकीची झालं मग तिथं. गणपती शब्द म्हणा गणपती गणपती बघा न बाणाचा लिहायचा आहे गणपती म्हणा गणपती शब्द गणपती तर लागली हा गणेश आपली जीभ टाळूला लागते का दाताला लागते याच्यावरून तो न लिहायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला समजा गणपती शब्द लिहायला सांगितला तर लक्ष देऊन हे करायचं गणपती गणपती इथे लागते टाळूचा जो कठीण भाग आहे दाताच्या पाठीमाग तिथे लागते जीभ आपली. हा अनिकेत बघा अनिकेत हा सुदर्शन सुदर्शन बघा हा सुदर्शन शब्द म्हणा बघा जे कुठे लागते सुदर्शन बघा रेणुका म्हणा शब्द कुठे लागली जीभ तुमची त्यावेळेस न बाणाचं रेणुका समजलं का तुम्हाला न आणि न त्याच्यामध्ये हा नंदू बघा नंदू नंद म्हणायचं आहे नुसतं लिहायचं नाही आपल्याला त्याचा उच्चार करायचा आहे नंदू नाही वर लागत नंदू न आणि न मधला फरक कळाला दोन्हीचा उच्चार जवळजवळ सारखाच आहे थोडा फरक आहे बरोबर आहे बघा न न जर आपली जीभ व्यवस्थित लागली तर उच्चार लगेच लक्षात येते बघा न न आलं लक्षात हा जर आपली जीभ दाताला लागली तर कोणता न वापरायचा
लवकर आणखीन एक लक्ष द्या. आता हे झालं हे. मग जर शब्दाच्या सुरुवातीला न आला, ऐका, शब्दाच्या सुरुवातीला जर न आला, कुठे आला? शब्दाच्या सुरुवातीला, तर डोळे झाकून नळाचा न लिहायचा. कोणता लिहायचा? बघा, शब्दाच्या सुरुवातीला जर न आला, शब्दाच्या सुरुवातीला, कारण न बाणाच्या न शब्द सुरू होत नाही. शब्दाच्या सुरुवातीला न आला की कोणता लिहायचा? न नळाचा. न नळाचा. शब्दाच्या सुरुवातीला न नळाचाच लिहायचा, बाणाचा लिहायचा नाही. समजला हा नियम? शब्दाच्या सुरुवात. बरेच विद्यार्थी आणखीन पण किती वेळेस पण सांगून एखादा शब्द जर लिहायचा असेल तर न बाणाचा लिहितात सुरुवातीला. तुम्हाला बरेच वेळेस सांगितले ळ हे न आणि हे ळ या अक्षरापासून शब्द सुरू होत नाही. सांगितले की नाही बरेच शिकवताना? तर शब्दाच्या सुरुवातीला जर न आला तर तो कोणता लिहायचा? नळाचा लिहायचा. हे समजलं तुम्हाला? न आणि न मधला फरक, न आणि न मधला फरक बघा. समजलं? त, थ, द, ध या गटामध्ये येणारा न हा न असतो. न नळाचा. बघा, त, थ, द, द, न इथं लागली जीभ दाताला. आणि हा गटात येणारा न बघा, त, थ, द, ध, न जीभ आपली टाळूच्या कठीण भागाला लागते, त्यावेळेस बाणाचा